या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI एंडोस्कोपी सेंटर, सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र. तुमचं पोट, लिव्हर आणि आतड्याच्या सर्व समस्यांसाठी विश्वासार्ह ठिकाण. प्रभाग क्रमांक 10D मधील अपक्ष उमेदवार विजय इप्पा कायल यांनी होम टू होम प्रचारावर भर दिला असून मतदारांना भेटून ते TV या चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते असलेल्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर भाजपाने अन्याय केला असून जनता मला मत देऊन न्याय करेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते, तुम्हाला तिकीट मिळाले, तुम्ही बंडखोरी केले, कोणत्या प्रभागात केले, काय चिन्ह? मी भाजपचे 1997 पासून काम करत आलो आणि 2006 मध्ये मला वार्ड अध्यक्षाची जबाबदारी मिळाला. मग भाजपचं एवढं काम करत गेलो की करता करता अक्षरशः माझा जीव असं झालं की मी पोत्रासारखं झालो आणि मी काम करत गेलो. कुठल्याही नेत्याला, कुठल्याही अध्यक्षांना या ठिकाणी माझे दहे आलं नाही आहे. फक्त मला वापर करून घेतलेत आणि काम करून घेतलेत. हे विजू चांगला काम करताय, विजू चांगला कार्य करताय, विजू चांगला कार्य करताय, फक्त हेच म्हणत गेलेत. पण ऐन टायमाला माझं तिकीट कट केलेत. कारण जे प्रस्थापित लोक या ठिकाणी बीडी घरकुल भागामध्ये आहेत तेच लोक काँग्रेस सोडलेत आणि शिवसेना सोडलेत आणि राष्ट्रवादी सोडलेत. त्यांनी आपल्या पक्षात आलेत, मुंबईमध्ये गेलेत, नुसतं असं शेल्ला घालून आलेत. प्रत्येकाला शेल्ला घातलेत आणलेत. तसले लोकांना या ठिकाणी तिकीट दिलेत. म्हणूनच माझ्यासारख्या सच्चा कार्यकर्त्याला हे अन्याय झाला म्हणून मी या ठिकाणी अपक्ष चिन्ह घेऊन उभारलो. माझं चिन्ह आहे TV आणि मला माहित आहे या बीडी घरकुल भागामध्ये जनता जनार्दन मला न्याय देतील. माझा पक्षातले लोक, माझे नेते लोक जरी फसवलं तर या बीडी घरकुल भागातील जनता मला फसवणार नाही आहे. मी अनेक भागामध्ये फिरलो, अनेक लोक मला ओळखतात. त्यांच्याही जीवावर आज या ठिकाणी मी बीडी घरकुल भागातील एक कार्यकर्ता म्हणून त्यांना मी न्याय निवाडा मागणार आहे आणि मला खात्री आहे त्यांनी मला न्याय देतील आणि जनताच्या जीवावरच मी निवडणूक लढवणार आहे आणि मी जिंकणार आहे एवढं आपल्याला सांगतो.